हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या बंडामुळे राज्याचं लक्ष लागलेल्या नांदेड विधान परिषद निवडणुकीचा निकाल समोर आला आहे। नेमकं निकालात काय घडलंय ते सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, आपण पाहतात विशेष खास। शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले खासदार आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांचा दारुण पराभव झालाय। आष्टीकर यांना केवळ 84 मतं मिळाली आहेत, तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे विश्वासू तथा भाजप उमेदवार अमर राजूरकर यांनी 339 मतं मिळवत त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे। शिवाय 23 मतं बाद झाल्याची माहिती देखील समोर आली आहे। दरम्यान या निवडणुकीत मुलाचा पराभव हा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना मोठा धक्का मानला जात आहे। नांदेडच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली। एकूण 452 नगरसेवक मतदारांपैकी 451 जणांनी मतदान केले। महाविकास आघाडीकडून कृष्णा पाटील आष्टीकर, महायुतीकडून अशोक चव्हाण यांचे विश्वासू अमर राजूरकर आणि वंचितकडून नगरसेवक प्रशांत इंगोले हे निवडणुकीच्या रिंगणात होते। सुरुवातीपासूनच नांदेडची निवडणूक चर्चेची ठरली होती। काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केलेल्या रामदास पाटील सोमठाणकर यांना शेवटच्या क्षणी पक्षाच्या आदेशामुळे माघार घ्यावी लागली, तर अपक्ष अर्ज दाखल केलेल्या खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील यांना महाविकास आघाडीकडून पुरस्कृत उमेदवार जाहीर करण्यात आलं। दरम्यान आज नियोजन भवन येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली। भाजपच्या अमर राजूरकर यांना 339 मतं मिळाली, कृष्णा आष्टीकर यांना 84 मतं आणि वंचितचे प्रशांत इंगोले यांना केवळ 5 मतं मिळाली आहेत। विशेष म्हणजे अमर राजूरकर यांनी निवडणूक जिंकून हॅट्रिक साधली आहे। 2010 मध्ये काँग्रेसमध्ये असताना त्यांनी बिनविरोध त्यांची निवड झाली होती। त्यानंतर 2016 मध्ये 43 मतांनी विजय मिळवला होता। दरम्यान अमर राजूरकर पहिल्यांदा भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। आजच्या विजयानंतर भाजपकडून जल्लोष करण्यात आला आहे।